मंदिरापाशी आलतो हॉटेलमध्ये. तर त्या हॉटेलमध्ये दुसरं काय नव्हतं. आम्हाला नाश्ता करायचा होता कारण सकाळी घरातून लवकर निघलेलो. तर 2-2 वडापाव घेतले होते. मग वडापाव वगैरे खाल्ले. वडापाव छान होता. वडापाव खाऊन झाल्यावर मग एक व्हिडिओ घेतला. म्हणलं हॉटेल दाखवतो मला. मंदिराच्या समोरच आहे. आणि हे आहे मंदिराचे कमान. इथला नजाराच भारी आहे राव. एकदम शांत वातावरण. आणि हे आहे मंदिराच्या आतला भाग. जसं आपण कमानीतून आतमध्ये एंट्री करेल तसा हा नजारा दिसतो. एकदम जोरात आणि क्वालिटी नजारा आहे. आणि इथून आणि परत एक व्हिडिओ घेतला. इथलं वातावरण एवढं भारी आहे ना, की म्हटलं अजून एकदा व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला सगळी आजूबाजूचा परिसर दाखवा. आणि हा परिसर आहे एकदम भारी. मग तिथून आतमध्ये आलो, पाया वगैरे पडलो आणि पाया पडून झाल्यावर आमच्या कॅमेरामॅनने व्हिडिओ काढला. आणि हा आहे मंदिराच्या मागचा परिसर. पाठीमागं पेवर वगैरे टाकून एकदम बसाय बिसाय मस्त जागा आहे. आणि झाडं वगैरे लावल्यात. ह्या देवीची यात्रा एप्रिल महिन्यात एकदम मोठी यात्रा भरते. आणि हा आहे मंदिराच्या आतला भाग. जसं आपण मंदिरात एंट्री करेल तसा हा भाग लागतो. या टाईपमध्ये मंदिर आहे. आणि आजूबाजूचा परिसर हा एकदम खरंच म्हणजे जोरदार परिसर आहे. एकदम बघण्यासारखा. तिथून मग निघालो घरी. आणि जाताना मग म्हटलं एक व्हिडिओ घ्यावा, आपण पण फेमस व्हावं जरा. मग घेतला एक व्हिडिओ. आणि तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब